अधिक मास विशेष ऑफर्स फक्त कैलास अडगावकर ज्वेलर्समध्ये. 15 मे ते 15 जून दरम्यान चांदीच्या मजुरीवर 50% सूट आणि सोन्याच्या मजुरीवर 30% सूट. आजच भेट द्या कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. खुनाचा प्रयत्न आणि गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी 2 तासाच्या आत अंबड क्राईम ब्रँच युनिट 2च्या ताब्यात. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 मे 2026ला संतोष आणि सतीश सातदिवे यांच्यात व्यावसायिक गाडी जवळ येऊन गाडी लावून धंदा करायचा असल्यास आम्हाला पैसे द्यावे लागतील अशी मागणी करून चेतन सुभाष गडवे आणि आशिष सुभाष जगताप यांनी साथीदारांना मारहाण करून गंभीर दुखापत झाल्याचा गुन्हा मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. सदर आरोपी ही घटना घडल्यानंतर फरार झाले होते. सदर आरोपी घटना घडल्यानंतर फरार झाले होते. सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस हवालदार सोनवणे आणि पोलीस अंमलदार निकम यांना मिळालेल्या माहितीने सदर गुन्ह्यातील आरोपी चेतन सुभाष गडवे, आशिष सुभाष जगताप हे दत्तगुरू सिग्नल सद्गुरू हॉटेल नाशिक येथे आले असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या निघण्याची खबर दिली म्हणून तपास मुंबई नाका पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पुणे शाखा वरिष्ठ निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, दिलीप सगळे, पोलीस हवालदार प्रकाश बोडके, परमेश्वर दराडे, योगेश चव्हाण, भूषण सोनवणे, चारुदत्त निकम, महिला पोलीस अंमलदार सविता कदम आदींनी कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.